नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 म्हणजेच आपली बातमी। निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज 24 या चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा आणि शेअर करा। नमस्कार, आज कारंजा लाड येथे राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा। सदर वृत्त असे की भारत सरकार वस्त्र उद्योग मंत्रालय विकास आयुक्त कार्यालय हातमाग व विणकर सेवा केंद्र नागपूर व संयमती हातकरघा कारंजा लाड यांच्या संयुक्त विद्यमाने 7 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता हातमाग दिवस पंडित देवकीनंद सभागृह MB आश्रम येथे आयोजित करण्यात आला होता। आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारंजा मतदारसंघाच्या आमदार सईताई ढहाके तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती प्रणिताताई फुरसुले, सौ शीतलताई रुईवाले, सौ भारतीताई भोरे, कुमारी पूनम बंग यांच्यासह इतरांची उपस्थिती होती। प्रारंभी आचार्य विद्यासागरजी यांच्या फोटोसमोर दीप प्रज्वलन करून आमदार सईताई ढहाके व प्रमुख पाहुण्यांचे सत्कार करून समारंभाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवजा सुरवाडे यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत मीनाक्षी गुळकरी यांनी केले। यानंतर आमदार श्रीमती सईताई ढहाके यांनी व पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले। सईताई ढहाके यांच्या हस्ते मागील वर्षी ज्या 27 महिलांनी हातकरघा केंद्रामध्ये प्रशिक्षण घेतले होते त्यांना भारत सरकार वस्त्र उद्योग मंत्रालयाकडून आलेल्या बुनकर कार्डचे वाटप करण्यात आले। शेवटी MB आश्रमच्या ट्रस्टीचे व सर्वांचे आभार निकिता दानखडे यांनी मानले असे आमचे प्रतिनिधी श्री शेषराव चव्हाण यांनी कळवले। धन्यवाद। महाराज यांना मी नमन करते। आजच्या या कार्यक्रमात महिला उद्योगाला मंचावरील सर्व जमलेल्या माझ्या भगिनी भारतीताई भोरे, शीतलताई रुईवाले, प्रणिताताई फुरसुले, पूनमताई बंग, मनीषाताई कांबळे या उद्योगाच्या संचालिका आहेत। समयती महिला ग्रामोद्योग केंद्राचे अधिकारी, माझे सहकारी नेते, प्रिय कामातील बांधव आणि इथे सर्व उपस्थित मान्यवर सर्व माझ्या भगिनी, आज 11व्या राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्र येऊन हस्तकलेच्या या वारशाचा गौरव केला आहे। हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे। सरकारच्या वीवर ID कार्ड योजनेअंतर्गत आपण कारंजा मानरा परिसरातील कामगारांना ओळखपत्रे मिळणार असून त्यांच्या मेहनतीला आणि कला कौशल्याला औपचारिक मान्यता दिली आहे। हे या क्षणाचे सर्वात मोठे यश आहे। हातमाग केवळ आजीविका नाही तर भारताची स्वदेशी चळवळ आणि आत्मनिर्भरता आहे। महात्मा गांधीच्या चरित्रातून आजच्या डिजिटल युगापर्यंत